नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे आपले इंजिनियर हवे जे आपल्या चॅनलमध्ये. आज आपण पाहू खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. यातील आपण पहिले गणित झाले होते. आता दुसरे गणित आपण पाहणार आहे. हे काय आहे? एक सामायिक समीकरण आहे. हे दोन्ही मिळून एक सामायिक समीकरण म्हणजे जेव्हा आपण दोन्ही समीकरणाचा एकाच वेळी विचार करतो त्याला काय म्हणतात? एक सामायिक समीकरण असे म्हणतात. तर आपण या एक्झाम्पलमध्ये पाहू. x + 7y = 10 आणि 3x - 2y = 7. तर याचं आपण डायरेक्ट सोल्युशन पाहणार आहोत. सोल्युशन काय आहे याचा? डायरेक्ट सोल्युशन पाहू. तर क्वेश्चन आहे x + 7y. क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. तर क्वेश्चन आहे x + 7y = 10 आणि 3x - 2y = 7. हे आहे आपलं क्वेश्चन. x + 7y = 10 आणि 3x - 2y = 7. तर याच्यामध्ये आपण पहिले पाहू की हा आहे पहिल्या इक्वेशनला आपण काय करू? या पहिल्या इक्वेशनला आपण बोलू इक्वेशन नंबर 1 आणि दुसऱ्या इक्वेशनला आपण काय बोलू? इक्वेशन नंबर 2. तर आपल्याला म्हणजे या समीकरण सोडवणे म्हणजे काय करायचं आहे? तर आपल्याला या इक्वेशनमध्ये एक्स आणि वाय, कशाची? एक्स आणि वाय याची बरोबर किंमत काढायची आहे. तर याच्यामध्ये आपण किंमत काढण्यासाठी करतो काय? तर किंमत काढण्यासाठी आपल्याला या इक्वेशनला, पहिल्या इक्वेशनला आपल्याला 2ने गुणावं लागेल. कितीने? मल्टिप्लाय बाय 2ने करावं लागेल. इथं दिलेलं आहे मल्टिप्लाय बोथ साईड ऑफ इक्वेशन बाय 2, म्हणजे पहिल्या इक्वेशनला 2ने गुणावं लागेल आणि दुसऱ्या इक्वेशनला, ठीक आहे, दुसऱ्या इक्वेशनला आपल्याला गुणावं लागेल 7ने किंवा 7ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. आणि असं केल्याने होणार काय आहे? का करावं लागेल याला 2ने आणि याला 2ने का मल्टिप्लाय करायचं आणि याला 7नेच का करायचं? कारण जेव्हा आपण असा गुणाकार करणार आहे तर आपल्याला इथं +14 आणि -14 असे भेटणार आहे. म्हणजे आपल्याला काय भेटणार आहे? इथं +14 भेटणार आहे. हे पहा, हे काय आहे? +14 आहे आणि हे काय आहे? हे आहे -14. ठीक आहे. तर +14 आणि -14 किंवा +14 आणि -14. तर हे म्हणजे एक पाहिजे अधिक, एक नंबर पाहिजे आपला +14 आणि दुसरा नंबर पाहिजे आपला -14. कारण हे +14 आणि -14 आपण काय करणार आहे? कट करणार आहे आणि याच्यावरूनच आपल्याला कशाची किंमत भेटणार आहे? एक्सची भेटणार आहे. तर याच्यासाठी आपल्याला जेव्हा आपण मल्टिप्लाय करू तर या इक्वेशनला आपण कितीने मल्टिप्लाय करणार आहे? 2ने. ठीक आहे. तर 2ने मल्टिप्लाय करू. तर इथं आपण 2ने मल्टिप्लाय केले तर याला 2ने मल्टिप्लाय करण्यासाठी एक्सला आपण इथं काय, एक्सला मल्टिप्लाय केले तर काय झाले? 2x आणि 7ला मल्टिप्लाय केले 2ने तर 7 दुने 14x आणि 10ला केले तर किती झाले? 10 दुने 20. ठीक आहे. आपल्याला हे भेटलं 2x अधिक 14, सॉरी इथं y येईल. ठीक आहे. इथं काय येईल आपलं? म्हणजे कसं येईल ते? 2x अधिक 14y = 20. तर हे समीकरण आपल्याला भेटलं. हे समीकरण आपल्याला भेटलेलं आहे. काय केलं आपण? या पहिल्या समीकरणाला 2ने गुणलेलं आहे. इथं पण 2ने गुणलेलं आहे, इथं पण 2ने गुणलेलं आहे आणि इथं पण 2ने गुणलेलं आहे. हे भेटलेलं आहे. तर नेक्स्ट आता दुसऱ्या समीकरणाला आपण कितीने गुणणार आहे? 7ने गुणणार आहे. तर आपल्याला काय भेटणार आहे? 3ला आपण काय करू? 7ने गुणू. 3 गुणिले 7 किती येईल? 7 × 3 = 21. इथं काय आहे? x. ठीक आहे. इथं x आहे आणि
आता 21x ओके 21x झाले. नंतर वजाचा वजा आपण घेणार आहे हा वजा. तर 7 गुणिले 2 तर किती येईल 7 गुणिले 2 14y. ठीक आहे वायचं वायच राहणार आहे. आता हा 7 गुणिले 7 किती होणार आहे 49. तर आपल्याला काय भेटले 21x वजा 14y बरोबर 49. तर हे आपल्याला भेटलेले इक्वेशन नंबर 4. ओके आपल्याला भेटले हे इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. तर आपल्याला हे भेटल्यानंतर काय आहे आपल्याला मेन पाहिजे काय होतं अधिक 14y आणि वजा 14y याला आपण काय करणार होतो कट. तर आपल्याला या दोन समीकरणांना काय करावं लागेल बेरीज करावं लागेल. 3 आणि 4चे आपण काय करू बेरीज करू. ठीक आहे. तर लेट्स ॲड इक्वेशन 3 अँड 4. तर या 3 आणि या 3चं आणि 4चं आपण काय करू बेरीज करू. इथं आपण 3 इक्वेशन लिहिलं आणि इथं चौथा इक्वेशन लिहिलं. तर याच्यामध्ये अधिक 14 आणि वजा 14 कट किंवा कॅन्सल होणार आहे. नंतर आपल्याकडे हा उरलेला आहे. तर याच्यामध्ये हे 2 ओके आणि हे 21. तर 2 आणि 21 किती होतात 2 आणि 21 होतात आपले 23. ठीक आहे. इथं काय येणार आहे 23 आणि उरलेला x ओके आणि हे 20 आणि हे 20 आणि हे 49 किती होणार आहे याची बेरीज केल्यानंतर आपल्याला 69 किंवा 69 मिळणार आहे. समजलं. आपण हे एका खाली एक लिहिलेलं आहे. हे एका खाली एक लिहिल्यानंतर त्यांची बेरीज केलेली आहे. इथं बेरीज आहे. ठीक आहे. तर आपल्याला भेटले 23x इज इक्वल टू 69. ठीक आहे. आपल्याला काय भेटले 23x इज इक्वल टू 69. आता लक्षात ठेवा हा x आपल्याला असं लिहायचा आहे आणि 69 हे इकडं जे पण नंबर आहे इथं जे पण नंबर आहे हे इकडं खाली येणार आहे. ठीक आहे. हे इकडं खाली आले तर 23 एक 23 आणि 23 त्रिक किती झाले 3. तर हे किती आपल्या वर किती उरले 3 आणि खाली किती उरले 1. तर ठीक आहे. तर हे आपलं उत्तर किती आलं x बरोबर 3. तर एवढं केल्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय भेटली एवढं केल्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटली 3. आता एक्सची व्हॅल्यू जेव्हा आपल्याला भेटलेली आहे तर एक्सची व्हॅल्यू आपण या दोघी समीकरणातून कोणत्याही समीकरणात ठेवून जर का याच्यात पण आपण एक्सची व्हॅल्यू ठेवली तर आपल्याला कशाची व्हॅल्यू भेटेल वायची आणि याच्यात पण आपण एक्सची व्हॅल्यू ठेवली तर याची आपल्याला भेटणार काय आहे वायची व्हॅल्यू. तर आपण काय करू एक्सची व्हॅल्यू प्लेस x इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. तर एक्सची ही 3 जी व्हॅल्यू आहे ती आपण x इक्वल टू 3 ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 ठीक आहे या 1 इक्वेशनमध्ये आपण ठेवणार आहोत. तर इक्वेशन नंबर 1 आहे हे इक्वेशन नंबर 1 आणि या इक्वेशनमध्ये एक्सच्या जागेवर ठीक आहे एक्सच्या जागेवर आपण काय ठेवणार आहे 3. ठीक आहे. तर 3 आणि इथं काय आले 3 अधिक 7y इज इक्वल टू 10. ओके आणि 7y आता हे 7y इथं घेतले. ओके आणि इथं 10 इथं आहे 10 आणि हे अधिक 3 जे आहे तर या दुसऱ्या बाजूला जेव्हा जाणार आहे तर काय होणार आहे वजा 3. म्हणजे या बाजूने जेव्हा आपण दुसऱ्या बाजूला जाऊ तर अधिकचे काय होते वजा आणि जर का वजा असेल तर अधिक उलटं होतं. ठीक आहे. दुसऱ्या बाजूला गेले म्हणजे आकडे ते अधिकचे वजा होतात किंवा वजाचे अधिक होतात. तर इथं आहे 7y इज इक्वल टू 7. ठीक आहे. तर 7y इज इक्वल टू 7. मी काय म्हटलं जेव्हा पण असे आकडे येणार तेव्हा y बरोबर काय येणार आता 7च्या खाली काय येणार हे जे 7 आहे ते खाली येऊन जाणार. ठीक आहे. तर हे 7 आणि 7 काय झाले कट. आता इथं काय आहे काही आहे का म्हणून yची व्हॅल्यू किती आली 1.
ठीक आहे. म्हणून आपल्या समीकरण सोल्युशन हीच काय झाली, एक्सची व्हॅल्यू आली आपली, एक्सची व्हॅल्यू आली 3 आणि वायची व्हॅल्यू आली 1. ठीक आहे. तर समीकरणाची उकल काय आपल्या, ही आहे उकल, मराठीमध्ये उकल. ठीक आहे. तर हा झाला आपला गणित. याच्यानंतर आपण दुसरं गणित पाहणार आहोत. दुसरं गणित पाहू आपण. दुसरं गणित आहे आपलं 2x मायनस 2x मायनस 3y इज इक्वल टू 9 आणि 2x प्लस वाय इज इक्वल टू 13. ओके. तर याचं सोल्युशन पाहू आपण. याचं सोल्युशन काय आहे, ठीक आहे. याचं सोल्युशन आहे, गणित आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 9 आणि 2x प्लस वाय इज इक्वल टू 13. तर या पहिल्या इक्वेशनला आपण म्हणतो समीकरण 1 आणि दुसऱ्या इक्वेशनला किंवा समीकरणाला आपण म्हणतो समीकरण 2. आता आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, आपण लेट सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. आता आपण या 2 मधून, हा जो 2 इक्वेशन आहे, 2 मधून आपण काय वजा करणार आहोत, इक्वेशन 1. ठीक आहे. म्हणजे आपण इथं इक्वेशन नंबर 2 लिहून घेऊ. ठीक आहे. आपण सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1, सॉरी, तर 1 मधून आपण इक्वेशन 1 मधून आपण इक्वेशन 2 काय करणार आहोत, वजा करणार आहोत. इथं आपण एका खाली एक, हा इक्वेशन 1 आहे, हा इक्वेशन 2 आहे. ओके. तर लिहिलेले आहे. आता याला आपण काय करणार आहोत, वजा. ठीक आहे. तो वजा करताना इथला जो अधिक 2 आहे तो काय होणार आहे, वजा, आणि अधिक वाय काय होणार आहे, अधिक वाय काय होणार आहे, वजा वाय, आणि अधिक 13 काय होणार आहे, वजा 13. इथं म्हणजे वजा असेल, इथं जर का वजा आहे तर अधिक होईल, जर का अधिक आहे वजा. केव्हा, जेव्हा आपण वजाबाकी करू. ठीक आहे. जेव्हा आपण वजाबाकी करू, तेव्हा ते होणार आहे, वजाबाकी केली. तर याच्यामध्ये सारखे कोणतं दिसतं आहे, सारखं आहे आपलं 2 आणि 2, पण हे वजा 2 आहे. ठीक आहे. हे आहे आपले वजा 2 आणि हे काय आहे, अधिक 2. मी काय म्हटलं, सारखे दिसतात आणि चिन्ह वेगवेगळे, म्हणजे 2 2 कट होणार आहे. आता इथं काय आहे, बाजूला लिहून घ्या. आता इथं काय आहे, इथं काय दिलेलं आहे आपल्याला, वजा 3. ओके. आणि इथं काय आहे, इथं आहे वजा वाय. इथं काहीच नाही, म्हणजे इथं 1 आहे. ठीक आहे. तर इथं काय येणार आहे आपलं, वजा आणि वजा इथं येणार 4. ठीक आहे, वाय. तर हे आले, हे आपल्याकडे वजा 4 वाय. ठीक आहे. तर आणि इकडं काय येणार आहे, इकडं आहे आपले 9 आणि हे 13, पण हे अधिक 9 आहे, हे वरचे काय आहे, अधिक 9, आणि याला काय लागलेलं आहे, वजा 13. तर हे 9 मधून 13 जातच नाही, म्हणून 13 मधून आपण काय करू, 9 काढू, तर किती उरले, 4, आणि हे आपण 9 मधून काढले म्हणजे इकडं वजा. ठीक आहे. तर आता नेहमीच्या सारखं आपल्याला काय भेटलं, आपल्याला भेटलं वजा 4 वाय इज इक्वल टू वजा 4. तुम्ही काय म्हटलं, हे वाय एकटे राहतात आणि हे वजा 4च्या खाली इकडचा नंबर येतं. ठीक आहे. आता हे सेम आले, आता इकडं काय आले, हे सेम आले, वजा 4 काय होणार आहे, कॅन्सलच होणार आहे. मग ज्याच्याकडे काहीच उरत नाही, जिसका कोई नहीं होता उसका खुदा होता है, आणि y इक्वल टू 1. ठीक आहे. जिसका कोई नहीं होता उसका कौन रहता, खुदा. तर याच्यामध्ये y1, ठीक आहे, आपल्याला y1 भेटलेला आहे. तर याच्यामध्ये y इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. तर आपल्याला ही yची व्हॅल्यू आपल्याला कशामध्ये ठेवायची आहे, आता इथं ठेवायची म्हणजे काय, हे जे y आहे, yच्या जागेवर फक्त 1 ठेवायचं आपल्याला. काय ठेवायचं आहे, हे इक्वेशन लिहायचं इथलं. ठीक आहे. आणि हे 2 एक जसे लिहायचे, फक्त हे जे y आहे, yच्या जागेवर आपल्याला 1 लिहायचं आहे. ठीक आहे. yच्या जागेवर 1 लिहायचं आहे, आणि इथं 9. ठीक आहे. आता 2x इज इक्वल टू आपण काय घेऊ. ठीक आहे. इथं आपण पहा, इथं काय भेटलं आपल्याला, इथं आपल्याला भेटलं 2x. ठीक आहे. वजा 3 1 इक्वल टू 9.
तिथं आपण सोडू कसं याला 2x एक स्टेप त्यांनी गाडलेली आहे, तर 3 एक 3 इक्वल टू 9. ठीक आहे. तर याच्यामध्ये मग 2x, ठीक आहे, याच्यामध्ये 2x हे जसे घेतले, हे इकडचे 9 इकडे घेतले. आता हे मी सांगितलं होतं दुसऱ्या बाजूला गेले का चिन्ह बदलले. इकडं काय आता वजा, इकडं गेल्यावर काय होईल ते +3 होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे इकडं जर का -3 आहे तर इकडं गेल्यावर काय होईल ते +3. इकडं जर का +3 आहे, ठीक आहे, इकडं जर का +3 आहे इकडं गेल्यावर ते काय होऊन जाईल -3. बस एवढंच आहे. तर याच्यामध्ये 2x इज इक्वल टू, आता हे 9 आणि 3 किती होईल 12. 2x बरोबर 12. तर नेहमी लक्षात ठेवा 2x याच्यात आपल्याला 2x बरोबर किती आले 12. ठीक आहे. 2x बरोबर किती आले 12. तर 2x बरोबर 12. तर बस इथं x एकटे राहील आणि हे जे 2 आहे ते खाली जाईल. कशाच्या खाली 12च्या खाली. 12च्या खाली 2. आता हे बे एक बे आणि बे सकून 12. तर उत्तर काय आलं आपलं उत्तर आलेलं आहे, आपलं उत्तर आलं x इज इक्वल टू 6. ठीक आहे. तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला आता कसं लिहायचं आहे, एक्स इकडं लिहायचं आहे आणि इकडं काय लिहायचं आहे वाय. तर एक्स किती भेटलं आपल्याला, हे एक्स आहे आपल्याकडे 6 आणि वाय किती भेटलं 1. तर हे झालं आपलं समीकरणाची उकल किंवा सोल्युशन. ओके. इथं सोल्युशन दिलेलं आहे 6,1 किंवा ही आपली काय आहे समीकरणाची उकल. हे आपण एक सामायिक समीकरणाचं गणित सोडवलेलं आहे. याच प्रकारे आपण आपलं लेक्चर आज संपवणार आहोत. आणि इंजिनियर आवेज या आपल्या लाडक्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, शेअर करा. आपण सबस्क्राईब करत नाही आहे, शेअर पण करत नाही, शेअर करा आणि लाईक करा. आणि आपले डाऊट्स माझ्या व्हॉट्सअप नंबर किंवा डाऊट सेक्शनमध्ये विचारत राहा. धन्यवाद.